शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले। मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते। निमोनियाचे निदान झाल्यानंतर त्यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली। सांगली जिल्ह्यातील शिंदे गटाच्या या धडाडीच्या आमदाराची कारकीर्द कशी होती हेच या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात। 7 जानेवारी 1950 रोजी अनिल बाबर यांचा जन्म झाला। 1972 साली त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली। सरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे। सर्वात आधी 1990 मध्ये त्यांना आमदारकीची संधी मिळाली। 1982 ते 1990 या 8 वर्षांच्या काळात खानापूर पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले। पश्चिम महाराष्ट्रात पाणीदार आमदार अशी त्यांची ओळख आहे। खानापूर आटपाडी मतदारसंघ दुष्काळी म्हणून गणला जातो। या भागात जायकवाडी धरणातील पाणी आणता येईल यासाठी बाबर यांनी नेहमीच प्रयत्न केले। टेंभू योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी मोठा पाठपुरावा देखील केला। शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार बाबर एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते। महाविकास आघाडीवर त्यांनी जोरदार टीका करत शिंदे गटाला साथच दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती। एकनाथ शिंदे आमदारांना गुवाहाटीला घेऊन गेले होते तेव्हापासून आमदार बाबर त्यांच्या सोबत होते। आमदारांच्या अपात्रता प्रकरणात ठाकरे गटांची नावं दिली, त्यात बाबर यांचेही नाव होते। सन 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर ते निवडून आले। सदाशिव पाटील या अपक्ष उमेदवाराचा त्यांनी पराभव केला। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19व्या वर्षापासून राजकारणाला सुरुवात केली। सर्वात आधी खानापूर तालुक्यातील गर्दी गावचे सरपंच म्हणून ते निवडून आले। त्यानंतर 1990, 99, 2014, 2019 या 4 विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला। मागच्याच वर्षी त्यांची पत्नी शोभा बाबर यांचं निधन झालं। त्यानंतर 6च महिन्यात अनिल बाबर यांचंही निधन झालं। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला। दरम्यान त्यांनी अनेक पदं उत्तमरित्या भूषविल्याने ते जनतेच्या मनात कायम होते। विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सजवलेल्या रथातून अनिल बाबर यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। त्यांच्या जाण्याने खानापूर आटपाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे। त्याचमुळे त्यांच्या अंत्ययात्रेला हजारोंचा जनसमुदाय लोटला होता।